वडील राजकारणामध्ये होते त्यावेळेला मी लहान असताना सुद्धा तेव्हापासून सुरेश भाऊ यांच्यासोबत अतिशय गौरवाचे संबंध आमच्या प्रत्येकाला लागलेले आहेत. आणि आज हा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडत असताना ज्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये या परिवारानं जे काम केलं आहे ते इथली जनता कधीही विसरू शकणार नाही, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, बहुजन समाजातले लोक शिकले पाहिजे. त्याच्याकरता जी चळवळ शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला निर्माण झालेली होती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर रयत शिक्षण संस्था, जी रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी केली. विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण चळवळ मोठ्या पद्धतीने या विदर्भामध्ये निर्माण केली. आणि आज वर्धा जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अतिशय मोठं काम शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आदरणीय दादाजींनी केलं. आणि त्याच्यानंतर तीच परंपरा आदरणीय सुरेश भाऊंनी सुद्धा कायम ठेवली. एक मोठं काम शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलं, हे नाकारून चालणार नाही. आणि एक अतिशय मी तरी खऱ्या अर्थानं समजेल की एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून जर आपण सुरेश भाऊंना जर संबोधलं तर ते चुकीचं होणार. की ज्या व्यक्तीला